श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. आज हा संदेश शेवटपर्यंत पहावे असा स्वामींचा आदेश आहे. स्वामी म्हणत आहे, जर का तुम्ही आज 5 मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमचे पुढील आयुष्य सुखाने जाईल याची मी खात्री देतो. जर का तुमचा स्वामी प्रार्थनावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे. शांतपणे ऐकावे. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका, कारण लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणत आहे हे खूप महत्त्वाचे आहे. विश्वास हा स्टिकरसारखा असतो, दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखे बसत नाही. एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देते, साथ नाही. स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा. हेच खरं आयुष्य आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. मन हलके करायचे असेल तर स्वामींजवळ करा. श्री स्वामी समर्थ. सहमत असाल तर प्रचंड स्वामी बळ पाठीशी असे टाईप करा. देव प्रभारी आणि पूर्णपणे सहाय्यक आहे. ठराविक वेळेस सर्व काही निराकारण होईल. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, पूर्ण जग विचार करते की हा खोटारडा आणि देवाचा एक ऑनलाईन संदेश आहे, ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात किंवा जे दुर्लक्ष करतात ते अपूर्ण सोडतात. पण जे देवाकडे दुर्लक्ष करत नाही त्यांना स्वतः दैवी शक्ती येऊन मदत करते. कदाचित तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि तुम्ही हा संदेश शुद्ध मनाने थोडे कष्ट घेऊन नक्की ऐकाल. माझ्या बाळा, तू माझ्या आयुष्यातील 10 मिनिटे मला दिली तर कदाचित मी तुला 100 वर्षे सुखाची देऊ शकेल. कदाचित तुम्ही तुमचा वेळ वाया घालवला असेल, पण माझा हा संदेश ऐकून तुम्ही तुमचं जीवन सुधारू शकता. स्वामी म्हणतात, मी तुम्हाला चमत्कार, फायदे आणि सुधारणा पाठवत आहे, जेणेकरून तुमची भरभराट होईल आणि तुमची जीवनशैली साध्य होईल. या आठवड्यात मी तुमची तंदुरुस्ती, तुमचे कार्य, व्यवसाय संबंध आणि आर्थिक बाबीत सुधारणांची अपेक्षा करा. स्वामी तुम्हाला एक चमत्कार पाठवतील. तुमच्या चिंता दूर करण्याचा एक चांगला मार्ग पाठवतील. देव आश्वासन देत आहे की तो तुमच्या अहवालावर विजय मिळवण्यासाठी ऊर्जा घेऊन येतो. तुमची जीवनशैली आनंदाने भरून टाकेल आणि तुम्ही अनुभवलेल्या कोणत्याही दुष्काळाचा शेवट करेल. लक्षात ठेवा, आजचा देवाचा संदेश जे शेवटपर्यंत ऐकतील त्यांना आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. अन्यथा ते पाहू नका. पूर्ण सोडले किंवा दुर्लक्ष केले तर मला दुखापत होईल. मला दुखवायचे की माझा हा संदेश स्वीकारायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. देव आज तुला म्हणत आहे, मला माहीत आहे की मी तुला काय सांगत आहे ते कठीण आहे, दुःख येत आहे, परंतु तुला माहीत आहे की माझा तुझ्यावर प्रेम आहे. तुमच्या आयुष्यासाठी माझ्याकडे एक योजना आहे आणि त्यात अनेक चांगल्या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे हार मानू नका. कितीही दुखावला तरी जग हे एक असे ठिकाण आहे जिथे आपण देवाबद्दल शिकवू शकतो. त्यांचा आपल्यावर कसे प्रेम आहे आणि आपण एकमेकांसोबत शांततेने व सुसंवादाने राहावे अशी त्यांची इच्छा आहे हे आपण पाहू शकतो. बाळा, देव ही एक व्यक्ती किंवा वस्तू नाही, तर तो विश्वात सर्वत्र अस्तित्वात असलेली ऊर्जा आहे. तो एका ठिकाणापुरता किंवा कालखंडापुरता मर्यादित नाही, उलट तो सर्व अवकाशामध्ये आणि काळामध्ये अनंत काळच असतो. तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा आणि अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करा. देव तुम्हाला म्हणत आहे, तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी
करावे लागेल ते करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. पण कधी नाही म्हणायचे नाही, हे जाणून घ्यायचे धैर्य तुमच्याकडे असले पाहिजे. हे जीवनातील सर्वात कठीण संकल्पना आहे. बरीच लोक नाही म्हणायला घाबरतात, कारण त्यांना वाटतं की ते त्यांचे मित्र किंवा कुटुंब गमावतील. परंतु जर देव आपल्या योजना आणि स्वप्नांवर आपल्यावर विश्वास ठेवू शकतो, तर तो आपल्या जीवनासाठी नक्कीच आपण देखील देवावर विश्वास ठेवू शकतो. आपण आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे, परंतु आपण आपले जीवन कसे जगतो याबद्दल आपण विवेकी असणे आणि शहाणी असावे अशी त्याची इच्छा आहे. आपण आपली भीती चिंतेने किंवा अपयशाच्या भीतीने खाऊ देऊ नये. उलट त्याऐवजी ती भीती आपल्याला यशाकडे घेऊन जाऊ द्यावी. हे स्वामी आई, न संपणारे प्रेम आणि काळजीबद्दल धन्यवाद. मी माझ्या आयुष्यात आशीर्वाद आणि नशिबासाठी प्रयत्न करतो. मला माहीत आहे की तू माझ्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट तुझ्या शब्दांनी निर्माण केली आहे आणि मला तुझ्या प्रतिमेत बनवले आहे. महान आणि आश्चर्यकारक गोष्टी माझी वाट पाहत आहे, कारण मी प्रभूवर विश्वास ठेवला आहे. त्यांनी केलेले चमत्कार माझ्या आयुष्यात दिसत आहे आणि त्या सर्व गोष्टीसाठी मी आभार व्यक्त करत आहे. हे स्वामी माऊली, मी जे काही ठरवले आहे ते साध्य करण्यासाठी तुम्ही मला मदत करू शकता. मला माहीत आहे की तुझी वचने माझ्यासाठी महत्त्वाची आहे. आज मी तुझ्यासमोर चमत्कार मागायला आली आहे. तुम्ही तर अशक्यही शक्य करणारे भगवंत आहात. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक डोंगर तुझ्या काळजीत सोडला आहे. मला माहीत आहे की माझ्या बाजूने तुझ्याबरोबर सर्व काही शक्य आहे. मला तुझ्या सामर्थ्यावर आणि तुझ्या प्रेमावर विश्वास आहे. मला माहीत आहे की तू माझ्या आयुष्यात चमत्कार करशील. हे स्वामी आई, प्रत्येक तीव्र वेदनांपासून अलौकिक चमत्कारांसाठी, उपचारांसाठी प्रार्थना करते. एकटे असाल तर स्वामी सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. स्वामी म्हणतात, तुमच्या अंतरात्म्यामध्ये आहे मी. तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. मी तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. मी कालही होतो, उद्याही असेल, आजही आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.